नमस्कार नमस्कार आजी मावशी वहिनी या ना आता जरा किचन मधून जरा बाहेर या बसा इथे 6:30 झालेले आहेत. आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि इथल्या सगळ्या सुद्धा ताया इथे येऊन बसलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आणि तिथल्या या ताया आज इथे आलेल्या आहेत, माहेरी आलेल्या आहेत माहेर वाशिणी आणि सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरू करूया, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला ह्यासाठी 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि अजिबात लाजणार नाहीयेत, त्या अजिबात घाबरणार नाहीयेत. जे येईल ते सगळं ती व्यवस्थित करून दाखवणार आहेत ते, है की नाही? हा, आतमधली जी तुमची अभिनेत्री ती बाहेर येऊ द्या. हा, या खेळामध्ये एक वाक्य आपण देतो, ते वाक्य बोलून दाखवायचं असतं आणि ते बोलता बोलता वेगवेगळ्या मूडमध्ये ते वाक्य बोलून दाखवायचं असतं. ठीक आहे? आणि वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, चिंगीने चिंटूला चिक्की दिली, चिंटूने चिंगीला चिक्कू दिली. खेळी कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? हा, कुठूनही तुम्ही सांगा, कुठून तरी पण तुमच्याच कडून. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. माझ्याच कडून करायचंय. ओ हो, व्हेरी गुड. हा ताई, तुमचं नाव सांगा. अदिती मयूर सराफ. आदिती ताई, माहेर कुठलं? सावदा. आणि सासर? पाचोरा. आणि भाऊजी काय करतात? आमचं ज्वेलरी शोरूम. ज्वेलरी, तरी वाटलंच मला ज्वेलरी शॉप असणार म्हणून. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य हसत हसत बोलायचं. हा, पण ते हसणं कसं माहितीये ना? हा, कसं कसं ते हसणं हा, असं हसत हसत बोलायचं. हा हा, हसत हसत, हा हसत हसत. हा हा, व्हेरी हा. चिंगीने चिट्टूला चिक्की दिली, चिंटूने चिक्कीला चिक्की दिली. परत चिक्की दिली? मग ते चिक्कू आणले तर ते कुठे आहेत? चिंगीने चिंटूला चिक्की दिली, चिंटूने चिंगीला चिक्कू दिलं. हा, क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, बोलत राहायचं. हा, हसत राहायचं. हा, चिंगूने चिक्कीला चिट्टी दिली, चिंटूने चिक्कीला चिक्कू दिले. क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रियंका रोहन पाटील. प्रियंका ताई, किती वर्ष आहेत लग्नाला? 10 वर्ष झालेली आहेत. तुमचं लव्ह मॅरेज? हा, लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज? दोनच मॅरेज असतात ना, ऑब्व्हियसली. लव्ह नाही तर मी विचारलंय ह्याना काय इतकं एवढे झाले मला कळत नाहीये. हा, अरेंज मॅरेज. हो. लव्ह मॅरेज ना? मग नाही का म्हणालात तुम्ही? हा, लव्ह मॅरेज. भाऊजी आले? हो, आले. कुठे? अच्छा, हेच भाऊजी आहेत का? नमस्कार. क्या बात आहे, व्हेरी गुड. 10 वर्ष झालेली आहेत. कोणी आधी भाऊजींनी विचारलं की तुम्ही विचारलं आधी? दोघांनीच विचारलं एकमेकांना. समोरासमोर आमचं दोघे एकदमच बोलले. हा, मला तू खूप आवडतेस, मला पण तू खूप आवडते, मला लग्न करायचं, मला पण लग्न करायचं, असं दोघं? नाही, आधी डोळ्यांमधनं झालेलं सगळं. हरकत नाही ताई. हे जे वाक्य आहे, हे वाक्य गात गात बोलायचंय. चिंगीने चिंटूला चिक्की दिली, चिंगीने चिंटूने तुला. गात गात म्हटलं की आपलं नुसतं वाढवायचं, फक्त खेचायचं. हा नाव. हा, पुन्हा एकदा शेवटचा. हा, भाऊजी उठून निघूनच गेले तिथून. इतकी सुंदर गाते आहे ताई, भाऊजी उठूनच निघून गेले. रेडी, 1 2 3. हा, चिंगीने चिंटूला चिक्की दिली, चिंटूने चिंगीला चिक्कू दिला, चिंगीने चिंटूला चिक्की दिली, चिंटूने चिंगीला चिक्कू दिला. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नाव सांगा तुमचं. माझं नाव मधुश्री अमर कानडे. मनोश्री अमर कानडे. भाऊजींचं नाव अमर आहे की नाही? हा, मला कसं माहिती सांगा. मी सांगितलं ना. मी अच्छा, सांगितलं. तुम्हीच सांगितलं. बरं बरं, ठीक आहे. किती वर्ष झालीत लग्नाला? 6 वर्ष झाले. 6 वर्ष. 6 वर्ष झालेली आहेत. ओ हो, 6 वर्ष. आमचा बिझनेस आहे. आमचा बिझनेस आहे.
मी काय विचारलंच नाही तरी आधी सांग. हो व्हेरी गुड, क्या बात आहे, खूप छान. ताई हे जे वाक्य आहे ना ते वाक्य लाजत लाजत बोलायचं. आहो हा चिंगीने चिंटूला चिक्की दिली, हा चिंटूने चिक्कीला चिकू दिला. अहो आणि 3 महत्वाचे आहेत. हे फार महत्वाचे आहे. हा आहो चिंगीने चिंटूला चिक्की दिली, कुठे पण काय करताय तुम्ही? चिंटूने चिंगीला चिकू दिले. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे पिंकी जिनोदिया. पिंकी. पिंकीच नाव आहे तुमचं? हो, भाऊजी काय नावाने हात मारतात? ते माझं घरचं नाव ऐकलं तर तुम्ही पण नाही ना, आम्ही नाही पळून जाणार, आम्हाला आता ऐकायचंच आहे. हा. भाऊजी काय नावाने हात मारतात? पप्पी. नाही, माझं खरंच घरचं नाव पप्पी आहे. पप्पी. पप्पी नाव आहे. हा, ते कुत्र्याचं पिल्लू नाही, ते अशीवाली पप्पी. कशीवाली पप्पी? अशीवाली. भाऊजी हात कसे मारतात? पप्पी. सगळेच मला पप्पी बोलतात. मग पिंकी काय आहे? पिंकी बाहेरचं नाव आहे. बाहेरचं नाव आहे. हा. आणि पप्पी आतलं नाव आहे. हो, घरातलं. घरातलं नाव आहे. बरं आहे, अच्छा आहे. आणि भाऊजी पण पप्पीच हाक मारतात? हो, सगळेजण. ऍक्च्युली ऍक्च्युली जेव्हा माझं लग्न ठरलं ना, आम्ही एवढं हसायचो. माझे सासरे आले आणि ते म्हटले माझ्या वडिलांना, आपकी पप्पी मेरे राजकुमार को दे दो. आपकी पप्पी है, मेरे राजकुमार को दे दो. क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. मग बाबांनी राजकुमारला जाऊन पप्पी दिली का तुम्हाला दिलं? आता ते त्यांना विचारावं लागेल. अरे बापरे, ठीक आहे, हरकत नाही. वा खूप छान आहे. तर पप्पी ताई, बोला. तर हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही एखादी लहान मुलगी कशी बोलेल तसं बोलायचं. हा, मग एक साधारण 6 वर्षाची मुलगी असते ना, आता ती बघा, ती तिच्या समोर आहे ना, हा, ती ताई आहे ना छोटी, त्या वयाची जर तुम्ही असाल तर हे वाक्य तुम्ही कसं बोला? आता पप्पी चिंगी झाली आहे. चिंगीने चिंटूला चिक्की दिली. नाही, चिंकूने चिंगीला चिक्कू दिले. अजून लहान मुलगी हे तुम्हीच वाटते, ही पप्पीच वाटते. हा, चिंगीने चिक्कूला चिक्की दिली आणि चिंटूने चिंगीला पण चिक्कू दिले. चिंगीने चिंटूला चिक्की दिली आणि मग चिंटूने पण चिंगीला चिक्कू दिले. बरं, हो, काय सांगताय? हो. अरे बापरे, हरकत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. संगीता रवींद्र नेवे. संगीता ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 57 वर्ष. ताई आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही आहे ना रागात बोलायचे, रागात. चिंगीने अरे बापरे, चिक्कूला चिक्की दिली. हे बात आहे. चिक्कीने चिंकूने चिंकूने. चिंकू कुठून आला मध्ये? चिंगीने हा. चिक्कूला चिक्की दिली. हा. चिंगीने चिक्कूला चिंगीने चिक्कूला चिक्की दिली. चिंकूला चिक्की दिली. मग चिंटू कुठे गेला? त्याला काय दिलं? मग त्याला काय पप्पी दिली? चिंगीने चिक्कूला चिंगीने चिक्कीला चिक्कू दिला. आधी ठरवा कोणाला काय दिले, चिक्कूला चिंगी दिली की चिंगीला चिक्कू दिले. आणि मध्ये चिंगू पण येते, ही चिंगू कोण आहे ते सांगा आधी. चिंगीने चिंटूला चिक्की दिली, चिक्कूने चिंटीला. आता चिंटी आली मध्ये, आता ही चिंटी कोण आहे? आता एकदा शेवटचं घ्या, शेवटचं न चुकता. हा, रागात आहे, हे सगळं रागात. तुम्ही एकदा म्हणून दाखवा मग मी. नाही, बरोबर आहे. नाही, तुम्ही बरोबर बोलताय. होऊन जाऊ दे. हे रागात वाक्य महत्वाचं नाही. एकदा बोलता की नाही? रागात सांगितलं ना म्हणून बोलते. कट्टी तुमच्याशी, माझ्यावरती ओरडताय तुम्ही. हा, एकदा शेवटचं. चिंटीने चिंगीने चिंटूला. हा, चिंगीने चिंटूला चिक्की दिली. चिक्कूने चिंटूने चिक्कीला चिक्कू दिला. रागात कुठे आपण? हे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. डॉक्टर अर्चना पाटील. अर्चना ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 27 वर्ष. 27 वर्ष. भाऊजी काय करतात? क्लिनिक होतं पहिले, आता शेतीकडे बघतो. आता शेतीकडे बघतात. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य आता मंजुलिका सारखं बोलून दाखवायचं.
चिंगी ने चिंटू को चिक्की दिए और चिंटू ने चिंगी को चिक्की हे चिक्कू भूत दिया हिंदी भाषिक आहे, भूत हिंदी भाषिक आहे. हा आपलं भूत मराठीच आहे. हा पाचोऱ्यातलंच आहे इथलं कुठेतरी. हा, चिंगी ने हाँ। चिंटू को चिक्की दी किसको किसको क्या दिया? चिंगी ने चिंटू को चिंटू को चिक्की दी चिक्की दी. और आयला भूत काय मराठी बोलत नाहीये, भूताला हिंदीच बोलायचंय. चिंटू ने भूत- भूत- चिंकीला हाँ। चिक्कू दिला हा. जरा असं. हा. चिंकीने चिंटूला चिक्की दिली हा. आणि चिंटूने चिंकीला चिक्कू दिला काय सांगते? चिंकीने हा. चिंटूला चिक्की दिली हा, हा. आणि चिंटूने चिंकीला चिक्कू दिला हा. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केले त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. व्हेरी गुड. ज्यांच्या बाबांनी ज्यांच्या राजकुमारला पप्पी दिली, या इथे. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट पाहतायत. तो खेळ आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी सगळ्यांना माहिती आहेत. फक्त एक पहिला नियम, संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्यांनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस. ठीक आहे, ओके. आणि नळावरची भांडणं हवी आहेत. हा, त्यांना तर हवीच आहेत. ठीक आहे, चला त्यासाठी म्युझिक प्लीज. नखवारे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे साल्या मंदी नखवारे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे साल्या मंदी तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे साल्या मंदी टक तेरा सालिया समिंदरा मंदी नखवा फंस मुझे साल्या मंदी नखवारे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे साल्या मंदी तेरी दीवानी हूँ फंस मुझे. हा, पटकन पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, इथे 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 लवकर 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 मागे मागेचे मागेचे इथे इथे तो पुढे या साईडला लवकर. आणि 5 खुर्च्यामध्ये आहेत आणि ताया आहेत 10. हा, त्याच्यामुळे आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. हा, जिंकायचं आपल्याला ताई दे लवकर. हा, व्हेरी गुड. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हिमल्याहूनही भारी आहे घरटं राहू मैनेचं श्रींगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं हिमल्याहूनही भारी आहे घरटं राहू मैनेचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय हा 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 हा, लवकर 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 लवकर. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथे काय इथे इथे लवकर. आणि आता एकच खुर्चीमध्ये आहे आणि बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. हा, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझको बना ले तेरी कारवारिन राजा तू बन जा मेरा दादला हाय मुझको बना ले तेरी कारवारिन राजा तू बन जा मेरा दादला हो राजा तू बन जा मेरा दादला. मायना माझा नाद मान्याचा मायना माझा नाद मान्याचा उचीला हंदार गेली मान्याला उचीला हंदार गेली मान्याला आसानी से ना मैं पास आऊंगी थोड़ा सा पहले मैं शर्माऊंगी आणि सांगितल्याप्रमाणे ज्या ताई उत्तम नृत्य सादर करत होत्या त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. कोण आहेत त्या, कोणाचं लक्ष होतं सगळ्यांकडे खुर्चीकडेच लक्ष. पण जी ताई खरंच छान नाचत होती, या ताई, व्हेरी गुड, क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं.
त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून बक्षीस. व्हेरी गुड. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळतं हे बक्षीस. व्हेरी गुड. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटतंय एकदम मला. छान वाटतंय. एकदम छान वाटतंय. तुम्ही जिंकाल असं वाटलं होतं? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. ह्या कार्यक्रमात येणार होते ते पण नव्हतं वाटत होतं का नाही येणार मी. आलाय तर- खूप एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. ओके. आणि तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा आणि बसा. हा, व्हेरी गुड. चला, याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग. या भागामध्ये अर्थातच आपण आपला अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्थातच हा अबोला किंवा भांडण कोणाला मान्य नसतं. पण मला असं वाटतं ना की इथून जेव्हा ताई जाईल तेव्हा ते अगदी आनंदाने जावे. तिच्या मनामध्ये कुठलं किंतु परंतु नसावेत. आज सुद्धा आपल्याबरोबर एक ताई अशी आहे की तिचा अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपिका जोशी आहे. दीपिका ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? सर, हा अबोला माझ्या मैत्रिणी सोबत आहे. मैत्रिणी सोबत आहे. किती वर्ष झालं? 3 वर्ष. 3 वर्ष झालेली आहेत. 3 वर्षापूर्वी तुमचं मैत्रिणीचं कसं नातं होतं मैत्रिणी बरोबर? खूप घट्ट होतं. खूप घट्ट होतं. हो. पण मग असं ह्या 3 वर्षात काय झालं की याच्यामुळे आम्ही सर 11वी पासून सोबत आहे. म्हणजे 11वी. आमच्या फ्रेंडशिपला जवळजवळ 10-12 वर्ष झालेली. अच्छा. पण आता मी कॉन्टॅक्ट करते तर ती कॉलही उचलत नाहीये, मेसेज करते तर मेसेजचं उत्तरही देत नाही. अच्छा, पण असं काय घडलं की त्याच्यामुळे? अर्थात जर तुम्हाला सांगायचं असेल तर खूप थोडी वैयक्तिक डिस्टर्ब होती सर मी. तर मी म्हणजे त्या पिरियड मध्ये मी कोणासोबतच बोलत नव्हते. अच्छा. आणि नेमकं तिचे त्यावेळेस मला खूप कॉल आले होते. पण असं झालं मी त्यावेळेस तिचे कॉल उचलले नाही आणि त्याच्यामुळे तिला मिसअंडरस्टँडिंग झाली की मी तिच्याशी बोलत नाही असं. अच्छा. पण मग या 3 वर्षात तुम्ही कॉल केले, मेसेज केले, काही उत्तर नाही. तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केलाय. तुम्ही या 3 वर्षात तुम्हाला बरंच काही तिला सांगायचं असेल, बोलायचं असेल तर ह्या माध्यमातून तुम्ही तिला काय सांगू इच्छिता? मी फक्त एवढंच सांगेल की तेव्हा मी खूप डिस्टर्ब होते डायरेक्ट. त्यावेळेस मी कोणासोबतच बोलत नव्हती. म्हणजे तू गैरसमज नको करून की मी तुझ्याशीच बोलत नव्हते असं. आता मी कुठेतरी त्याच्यातून बाहेर आलेली तर तू प्लीज माझ्याशी बोल. आणि आज योगायोग असा आहे की आम्हाला ज्या मॅडम शिकवायला होत्या, वैशाली बोरकर मॅडम, त्या सुद्धा इथेच आहे. त्यांना आमची बॉन्डिंग खूप चांगली माहिती की म्हणजे फ्रेंडपेक्षा ती बहीण जास्त होती माझी. या तुमच्या क्लास टीचर पण समोर आहेत, त्याही आहेत इथे. आहेत आलेले. ते खूप चांगलं सांगू शकतात की सर की आमची बॉन्डिंग किती चांगली होती असं. मी मॅडमना इथे बोलवतो की मॅडम तुम्ही इथे या. काय तुम्ही सांगाल दोघींबद्दल? आज इतका अबोला आहे दोघींचा. सर, ह्या माझ्याकडे 11वी आणि 12वीला शिकत असताना होत्या. दोघी मैत्रिणी इतक्या पक्क्या की म्हणजे सख्या बहिणींसारख्या होत्या. आता हिच्याकडे थोडे प्रॉब्लेम्स होते, मला माहीत आहे सगळं, ही पाचोऱ्यात असल्यामुळे. आणि ती मॅरिड आहे, ती दुसरीकडे चालली गेली. आता त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं तर मी पण सांगेन पूनमला की बेटा, मैत्री तुमची जशी होती तशीच टिकवा. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात, तिला समजून घे. याच्यानंतर तिच्याशी कॉन्टॅक्ट कर. ती ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहे, तुझी गरज आहे तिला. थँक्यू ताई, तुम्ही इथे आलात, तुम्ही बसू शकता. आणि ताई तू अजिबात काळजी करू नको की हा भाग बघितल्यानंतर आणि तुझा निरोप तुझ्या मैत्रिणीपर्यंत पोहोचेल, नक्कीच पोहोचेल. आणि ती तुला नक्कीच फोन करेल आणि येऊन ती कडकडून मिठी मारेल तुला. पण ताई तू आज इथे आलेली आहेस, तुझ्या मनातलं व्यक्त झालीस, बोललीस, हा तर तुला असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि विशेष म्हणजे आज ताईवर तिची आई सुद्धा आलेली आहे. सो आज आईकडूनच तिची ओटी भरली जाणार आहे. त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. ताई कसं वाटतंय? आज आईकडनंच ओटी भरली गेली आहे. खूप छान वाटतंय. मनातलं व्यक्तही झालीस. हो. आणि मी आईला मला विचारायचं आहे की आई आज तो अबोला तिने इथे येऊन दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती खंत बोलून दाखवली. आज तुम्हीच ओटी पण भरलेली आहे. तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूपच छान वाटलं. मी रोज आपलं सणवाई सगळ्या सोहळ्यांचा हा रोज कार्यक्रम पाहते. मी नेहमी बघता? रोज एक दिवस खाडा नाही आमचा. आता
तिचे पप्पा घरी पाहतच असतील. घरी पप्पा बघताय. हा. वा व्हेरी गुड. रोजचं असतं आमचं पाहणं. ओटी भरून कसं वाटलं आज लेकीची? छान वाटलं खूपच. हो ना, क्या बात आहे. ताई ही तुळस माझ्याकडून तुला, ही तुळस घरासमोर लावायची आहे, हा, आणि जेव्हा जेव्हा तुळशीकडे बघशील तेव्हा मैत्रिणीची तर आठवण काढ, पण या भावाची पण काढायची. हा, नक्की. कसं वाटते? पण आज छान वाटते, छान मनातलं वाटतंय, व्यक्त सर. झालीस, हो. बोललीस. हो की खूप नाही? छान वाटतं. छान वाटतं. एक छानसं स्माईल दोघींनी द्या बघू. ओ हो, अरे बापरे, क्या बात आहे. आणि सगळ्या इथे येऊन छान खुश आहेत, आनंदात आहे. कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? खरं सांगा अगदी मनापासून. हा, कसं कसं वाटतंय? खेळ खेळून कसं वाटतंय? इथे येऊन कसं वाटतंय? एकमेकांची मस्करी करून कसं वाटतंय? आणि आता घरी जाताना कसं वाटतंय? एकाच्याही चेहऱ्यावरती आनंद नाही. कारण हीच गंमत असते माहेरी येण्याची, है की नाही? माहेरी आल्यानंतर एकदा जावं असं वाटतच नाहीये, आणि असं वाटतं की अजून काही वेळ तुमच्या बरोबर घालवावा, पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे, आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा